चला तर मंडळी, थंडीसाठी स्पेशल आपण पटकन होणारी गुळपापडी बघूया. त्यासाठी इथे मला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि इथे कच्चा डिंक मी वापरणार आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. त्यासाठी 2 चमचे इथे मी कच्चा डिंक घेतलेला आहे. आता तो मिक्सरला आपण बारीक पावडर करून घ्यायचा आहे. हे बघा, डिंक छान पावडर करून झालेला आहे. आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी साजूक तूप घालायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. 1 वाटी साजूक तूप इथे आपण वापरलेलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे गव्हाचं पीठ 10 ते 12 मिनिटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी हलकासा सुगंध येईपर्यंत 10 ते 12 मिनिटं आपण हे पीठ आहे ते भाजून घेणार आहोत. अगदी झटपट रेसिपी आहे, पण थंडीसाठी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे. कधी केली नसेल तर ही डिंक पापडी किंवा गूळ पापडी नक्की ट्राय करून बघा. पहिल्यांदा तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटेल, पण नंतर-नंतर गव्हाचं पीठ आहे ते हळू-हळू तूप सोडायला लागतं आणि पातळ असं आपलं हे पीठ आहे ते पातळसर व्हायला सुरुवात होते. मध्येच आपण ताटाला छान असं तूप लावून घेऊया. इथे मला 7-8 मिनिटं झालेली आहे. आणखीन 4-5 मिनिटं छान असं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, थोडं-थोडं सैलसर व्हायला लागलेलं आहे आपलं पीठ. हे बघा. 10 ते 12 मिनिटं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता लगेचच त्याच्यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला डिंक घालायचा आहे. आता आपण डिंक घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. अगदी पटकन हा डिंक आहे तो फुलला जातो. कारण की गव्हाचं पीठसुद्धा गरम आहे आणि तूपसुद्धा भरपूर आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी साजूक तूप, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे बारीक केलेला डिंक. हे बघा. असा डिंक टाकला ना, की मिश्रण असं छान खुसखुशीत होतं. हे बघा, छान असं आतून आहे ते मोकळं होतं. त्यामुळं आपली जी ही गूळपापडी आहे किंवा डिंक पापडी आहे, ती छान अशी खुसखुशीत व्हायला मदत होते. हे बघा, डिंक आहे तो छान असा फुलला गेलेला आहे. तुम्हाला पाहताना समजत असेल, की मिश्रण कसं झालेलं आहे ते. हे बघा, थोडासा तुम्हाला डिंक मी दाखवते, किती छान फुलला गेलाय तो. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं छान असा डिंक परतून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान असा तळला जातो. हे बघा, छानच. तुम्हाला दाखवते डिंक आहे बघा. एक बारीक कण घेऊया डिंकाचा. तो छान फुललेला आहे. हे बघा. मिश्रण गरमच आहे. चमच्याने तुम्हाला दाखवते. हे बघा. हे बघा, डिंकाचा तुकडा छान असा फुलला गेलेला आहे अगदी आतपर्यंत. म्हणजे आपला डिंक आहे तो सुद्धा छान असा भाजून झालेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल, की डिंक कच्चा राहू शकतो, तर अजिबात नाही. अजिबात डिंक आपला कच्चा राहत नाही. छान असा फुलला जातो आणि आपली ही गूळ पापडी आहे किंवा डिंक पापडी आहे, ती छान अशी खुसखुशीत होते. आता थोडंसं इथे आपण जायफळ खिसून घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता लगेचच आपण ह्यामध्ये गॅस बंद करून गूळ घालायचा आहे. लक्षात ठेवा, गॅस बंद केल्यानंतरच गूळ घालायचा आहे. आता 1 वाटी गूळ आपण बारीक कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि छान असा मिक्स करायचा आहे. 2 ते 3 मिनिटं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा गूळ विरघळला, की लगेचच आपण हे मिश्रण आहे ते ताटामध्ये आपण पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गूळ छान विरघळलेला आहे आणि पिठामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. हे बघा. आता लगेचच हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जाडसर वडी पाडून घ्यायची आहे. छान असं मिश्रण आहे ते लगेचच आपण पसरवून घ्यायचे आहे. तुम्ही एखादा चमचा घ्या किंवा एखादं फुलपात्र घेतलं तरी सुद्धा चालेल. हे बघा, अशा प्रकारे लगेचच ही वडी आहे ती जाडसर अशी पाडून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ पाडायची नाहीये. म्हणजे आपल्या ज्या ह्या गूळ पापडीच्या ज्या वड्या आहेत त्या छान अशा होतात. हे बघा, मस्तपैकी छान असं थापून घेतलेलं आहे ताटामध्ये. थोडंसं छोटं ताट घ्यायला पाहिजे होतं. मी मोठंच घेतलं. त्यामुळं मी अर्ध्याच भागामध्ये पाडून घेतलेली आहे. नाहीतर खूप जास्त पातळ झाली असती. आणि गरम असतानाच लगेच आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत. नाहीतर थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पडत नाहीत. हे बघा. आता वड्या पाडून घेतल्यानंतर मिश्रण आहे, म्हणजे हे जे वड्या आहेत ते पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. गरम असताना बघायच्या नाहीत. हे बघा, मस्तपैकी आपली गूळ पापडी तयार झालेली आहे. अतिशय खुसखुशीत अशी आणि थंडीमध्ये आवर्जून केली जाणारी. थोडंसं वरून खोबरं घालते. हे बघा, कधी केली नसेल तर ह्या थंडीमध्ये आवर्जून करा आणि माझे लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही मी टाकत असते. खाद्यरुची चॅनलवर नक्की जाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि नेहमीच्या रेसिपीसोबत.
हे बघा किती छान खुसखुशीत झाली की नाही बघा. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी आपली ही गुळपापडी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.